जान्हवी प्रकाश चव्हाण ही तरुणी कोल्हापूरच्या फुलेवाडीची राहणारी. नुकतीच तिने 12वीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले. त्यानंतर तिने कुटुंबाबरोबर उत्तर भारतामध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन केला होता. त्यानुसार उत्तर भारतात ते सहलीला गेले. या सहलीत ते काशी, मथुरा, अयोध्या, उज्जैन या ठिकाणी ती देवदर्शन केली. मात्र या ठिकाणी प्रचंड उकाडा आहे. उष्णतेची लाट असल्याने त्याचा फटका जान्हवीला बसला. ती कुटुंबासोबत उज्जैनमध्ये दर्शनासाठी गेली होती. तिथेच तिला उलटी आणि मळमळ सुरू झाली. तिला अशक्तपणा जाणवू लागला. जान्हवीला त्रास होत आहे हे लक्षात आल्यानंतर तिचे कुटुंबीयही घाबरले. त्यांनी आपली सहल मध्येच थांबवत कोल्हापूरकडे जाण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूरकडे परत येत असताना जान्हवीची तब्येत आणखीनच बिघडली. शिर्डीपर्यंत ते पोहोचले. जास्त त्रास होत असल्याने तिला शिर्डी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला हीट स्ट्रोक झाल्याचं कुटुंबियांना सांगितले. जान्हवीची प्रकृती बिघडत चालली होती. जान्हवीचा 29 मे रोजी वाढदिवस होता. यामुळे जान्हवी आनंदात होती. मात्र वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी 30 मे रोजी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे ती थोडी तणावातही होती. उष्माघात झाल्याचं डॉक्टरांनी तिला सांगितले होते. तिच्यावर उपचारही सुरू होते, पण त्यातच तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमुळे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी वातावरण चढतच आहे. त्यामुळे सर्वांना काळजी घेण्याचं आवाहनही केले जात आहे. महाराष्ट्रात सूर्य आग ओकत असताना उत्तर भारतातही तीच स्थिती आहे. सर्वांना आता पावसाची प्रतीक्षा आहे. मान्सूनचे केरळमध्ये आगमन झालंय. आता तो महाराष्ट्रात कधी येतो याकडे सर्वांचेच लक्ष लागलंय. उष्णतेने हैराण झालेल्या लोकांना पाऊस आल्यानंतर निश्चितच दिलासा मिळणार आहे.